नॉर्मल डिलिव्हरीसाठी काय काय करायला पाहिजे? 100 पावलं तरी चालली पाहिजे. 100 पावलं नाही जास्त. आई तिकडे असताना गेला मामाच्या भेटीला आणि आई इथे जाते. हो मग आईच्या भेटीला गेले. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार. तर आईचा नमस्कार घेतलेला आहे आणि इकडं काय चालू आहे पाहिलं? आपलं परवा दिसतो यांची फळाची ना. हां, तर सुट्टीच आहे ना मग बुधवारी. अच्छा, बुधवारची तारीख आहे का? दांडीची पौर्णिमेची. पौर्णिमा गुरु नानक जयंती. गुरु नानक जयंती दिवशी पौर्णिमा आहे, त्या दिवशी दांडी पौर्णिमेची. कार्तिक पौर्णिमा. मोठी एकादश असल्यामुळं. आणि इकडे तेच चालू आहे का आज भागवतमध्ये पण शिवमहापुराण कथा? कशाचं? कसं काय सांगायचं नेमके? ते बोलते नवरा बायकोची भांडणं असले तर शिवलिंगाला पूर्ण कच्च्या दुधाचा येडा मारायचा. हां, कच्च्या दुधाचा शिवलिंगाला भांडण मिळते. म्हणजे कच्च्या दुधात डुबून कच्चं दूध राहते ना गाईचं तपाच्या अगोदर, त्याचा येडा मारायचा. साईचा? पूर्ण शिवलिंगाला. साईचा की धागा डुबून? नाही, दुधाचा मारलाचा. म्हणजे असं हलकासा चिटकून? एवढंच आहे, काही ना काही आहेच इकडं. रोजचं चालू आहे शिव महापुराण कथा. आजची गोष्ट आहे. हां, सोमवारी असतो. आणि इकडं वेगळंच चालू आहे. काय चालू आहे तर काय आज आवडीचं? शेवडे. शेवड्या? गोड शेवडे. कसं काय शेवड्या? माझं मन खात झालं. मन हां, पण कसं असते माहिती आहे का, बाहेरचं आठवण वेगळीच असते. काही असो. आज आवडलं का तुला? आवडलं म्हणजे आता जास्त तिखट वगैरे खात नसते. हां, तिखट पण खात नसते, मसालेदार जास्त. आणि तसंही जास्त आवडीचं पुन्हा काऊन होणार आहे ते, कारण माहेरचं आहे म्हणून. नाही मग माहेरून खाऊ भेटलेला आहे. बाहेरचं खाऊ मग आपल्या घरचे असते. आपल्या घरच्या वेगळ्या आहेत. हां, तसंच राहिला. तर हे इकडून आलेलं आहे राधिकाच्याकडे, त्याच्यामुळे तेच झालं. बरं, हे झालं खाण्याचं. पण मेन म्हणजे आता आहे नॉर्मल डिलिव्हरीसाठी काय काय करायला पाहिजे, किंवा काय काय केलं तू सकाळपासून? सकाळी वॉक केला, फरची पुसली, पोचा केला, आता देवपूजा करते. म्हणजे चालूच राहते. तर इकडं जे आहे नॉर्मल डिलिव्हरीसाठी काय काय करायला पाहिजे? 100 पावलं तरी चालली पाहिजे. 100 पावलं नाही जास्त, 40 मिनिटापर्यंत. हो. आणखी आता काल मॅडमनं काय सांगितलं? डाएट म्हणजे आहार चांगला घ्यायचा, वरण भात खायचं, तूप खायचं, अंडी खायची म्हणे, गावरानी. हे खाण्याचं झालं. हां. पण नॉर्मल डिलिव्हरीसाठी काय? वॉक करायचा, सकाळी चालायचं म्हणे, सकाळी उठायचं आणि बटरफ्लाय व्यायाम करायचा, वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करायचे म्हणे. आणि म्हणजे एकसारखं करायचं नाही म्हणे, थोडं थांबून थांबून करायचं म्हणे, कारण त्रास होत असतो. कारण सुरुवातीपासून तू व्यायाम केलेला नाही म्हणे. ते सुरुवातीपासून जर व्यायाम केलेला असला म्हणे तर समोर भारी नसते जात. जसं की 10 पायऱ्या चढायच्या आणि उतरायच्या. हे झालं रोज चढेल. हो. आणि नॉर्मलमध्ये जे आहे 40-45 मिनिटापर्यंत डेली चालणे चाललं पाहिजे. आणि डेली जे आहे घरचे नॉर्मल सर्व कामं. आणि बाकी जे आहे ते आपल्या बॉडीवर डिपेंड आहे. ते तर हां, नाहीतर मग कसं आहे, वेळेवरच काय होते बऱ्याच वेळा नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी 9व्या महिन्यामध्येच जास्त व्यायाम केला जाते. मग त्यामुळे त्रास होतो. तर असं एकाएकी काही करू नका म्हणे. 9व्या महिन्यात लागल्यानंतर तुम्ही डायरेक्ट व्यायाम करसाल म्हणे, तर ते तुम्हाला शक्य नाही.
तर हे आधीपासून जे आहे रेग्युलरचं तेच करावं लागणार आहे. त्यामुळे नवीन असं काही जास्त एफर्ट्स करायचं काम नाही, जास्त वर्क करायचं काम नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर असं आहे, मेन म्हणजे कालचा शूट वेगळा होता आणि हा आजचा शूट आहे वेगळा. आणि इकडं सर्व कामं वगैरे आवरून आई बसलेली आहे. चहा नाश्त्याची तयारी चालू आहे इकडं. काय केलं नाश्त्याला? आणि मेन म्हणजे लाईन गेलेली आहे. हां, लाईन गेलेली असल्यामुळे तिकडचं जास्त शूट काही घेता नाही येत आपल्याला, पुन्हा अंदाज दिसत. आता देवपूजा करते. हां, म्हणजे डेलीचं जे आहे ते कामं व्यवस्थित करायची. काय झालेलं आहे काही राहत. मेन म्हणजे जे आहे पोळ्याचा उंडा कोण भिजवते? मीच भिजवते, कारण तेवढं व्यायाम पाहिजे ना. हां, एक्सरसाइजमध्ये पाहिजे तेवढं. आणि फरशा पुसणे बसून आता तेच काम चालू आहे. पोछा दिला टाकून पहिले पोछानं करायचे, खाली बसून फरशी पुसणे, थोडाफार वॉकिंग करणे असं तरी सांगितलंच आपण बरंचसं, काल भरपूर सांगितलेलं आहे. आणि जास्त प्रमाणात नाही, थोडंफार करते कारण अशामध्ये आता त्रास होतो. आपलं पहिल्या शूटमध्ये सांगितलेलं आपण सर्व, पण मेन म्हणजे जे आहे जनरली सर्व कामं करायला पाहिजे. करते ना, सगळंच करते. आणखी आता मेन नवीन एक पद्धत आलेली आहे, कशी? काहीतरी वेगळं थोडंसं करून बघायचं आहे. जसं काल केलं तू, ते खाली बसायचं उठायचं तेच ना, बटरफ्लाय. हा, ते तर बटरफ्लायचं वेगळं आहे, बर्सचं आहे. त्यातनी भरपूर 2-3 प्रकारचा व्यायाम आहे साधारण. नाही, मोबाईलवर पाहते. हां, नाही पण ते एक काल तू काहीतरी वेगळं घेतलं ना. चहा कुठला घेतला? काढा चहा घेतला. काढा चहा त्यात तूप घे. असं आहे का? लय सगळ्याच घेते. नाही तर दूध नाही, म्हटलं वेगळं काही आणखी असं सगळ्या तसं काही नसतं. दूध घ्यायचं, दुधामध्ये चालतं तूप. आता या महिन्यामध्ये जास्त तूप खायचं. अच्छा, रोज 2-2 चमचे तरी गेले पाहिजे. खाण्याचं पण आहे त्यामध्ये थोडंसं. असंच आहे नॉर्मल जे आहे ते आहे, बाकीचं काय करून पाच आहे. हां, शेवटी असतेच मग, कारण बऱ्याच वेळा काय सांगतात वेळेवर. आपण फ्रीमध्ये ठेवणं आपल्या हाती. हां, काळजी करायला पाहिजे आणि निरोगी जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करा. हां, फ्रेशमध्ये राहायला पाहिजे. सर्व काम स्त्रियांना माहितीच असते, तसं काही सांगायचं काम असतं. हो ना, लाईन गेलेली ना, खिडकी उघडली ना. मस्त केलं इकडे खूप. आज लाईन नव्हती तर चॉकर नव्हतं तसं आहे. चालते मग. तू चालतं का उद्याला गावाला? आज दुपारच्या टायमाला गेलं चालत नाही का? 2-3 घंट्यासाठी जाऊन आलो असतो आम्ही. आई तिकडे असं नाही गेलं मामाच्या भेटी, आई इथे जात नाही. हो, मग आईच्या भेटीला गेली काल मी. ते आता आकुशी चुलती मेली तिथे नाही गेले. अच्छा, म्हणजे असं आहे दोन्ही कामं थांबलेल्या, मलाही जातं निवड राहिला आणि आईला पण जातं. दोन्ही कामं मला अर्जंटच होते ते, पण मी गेले का नाही गेले. कसं आहे, एक जण घरी असले तर एकटंच शहर आहे, कोणी कोणाला ओळखत नाही. मी कशी काय करणार? ते दुपारच्या टायमाला म्हटलं मी, पण तर ठीक आहे. तुम्ही जायचं ना ते द्यायने. पाहा लागेल काय तर. फरक पडते गावाकडे गेलं जायचं ना तेव्हा. पाहिजे ना आता. जायचं यायचं 1-1.5 तासात नाही, काही नाही जास्त वेळ ठेवला. आता पहिले तर तुम्ही रोज अपडाऊन करायचे, आता थोडी असते, आता नसते. अपडाऊन नाही होत आता. चला असं मित्रांनो, चालूच राहणार बरंचसं, पण जे आहे थोडीशी काळजी घ्यायलाच पाहिजे. चला, हा व्हिडिओ आता आपण इथेच संपूया. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.
आणि मेन म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, हां, तुमचा सपोर्ट कमी मिळत आहे आम्हाला. फॉलो करा आणि कमेंट पण चांगले करा. बरेच जण व्हिडिओ पाहत आहे आणि निगेटिव्ह कमेंट येत आहे. हां, कमेंट जे आहे ते करत आहेतच म्हणा. चांगल्या कमेंट आलं तर चांगलंच आहे. आणि मेन म्हणजे सबस्क्राईब नाही करत आहे. पटापट सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा, कारण आम्हाला समजेल की तुम्ही आमचा पूर्ण व्हिडिओ बघितला म्हणून. चला, असा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.